आधीच पावसाअभावी शेती धोक्यात आली असताना आता रोहीच्या टोळधाडीनं शेतकरी हवालदिल झाले आहे। पिकं वाचवण्यासाठी शेतकरी जीव तोडून संघर्ष करत असताना वन विभाग मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे। यवतमाळ जिल्ह्यात देखील ही स्थिती आहे। यवतमाळच्या करणवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून नीलगाईंचा मोठा कळप शेतांमध्ये धुमाकूळ घालतोय। जवळपास 25 ते 30 नीलगाई दिवसाढवळ्या शेतात शिरून उभी पिकं उद्ध्वस्त करतायत। आधीच कमी पावसामुळे पिकांची वाढ खुंटली असताना या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। पिकं वाचवण्यासाठी शेतकरी रात्रंदिवस शेतात पहारा देत आहेत, मात्र तरीही नीलगाईंचा उपद्रव कमी होत नाही। यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत। या समस्येबाबत अनेकदा वन विभागाला तक्रारी करण्यात आल्या, मात्र अद्याप कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। वर्षभराची मेहनत वाया जात असल्यानं शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे। वन विभागानं तातडीनं नीलगाईचा बंदोबस्त करून पिकांचं संरक्षण करावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। तर ही मागणी मान्य न झाल्यास वन परिक्षेत्र कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे।